सायबर फसवणूक प्रकरणी मोठी कारवाई। गोव्यातून 3 आरोपी अटक, 15 लाख रुपये फिर्यादीस परत। शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून लाखोंची सायबर फसवणूक करणाऱ्या टोळी विरोधात नाशिक ग्रामीण सायबर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। या प्रकरणात गोव्यातील कलिंगूट येथील 3 सायबर भामट्यांना अटक करण्यात आली। फसवणूक झालेल्या फिर्यादीस तब्बल 15 लाख रुपये परत मिळवून देण्यात पोलिसांना यश आले। देवळा तालुक्यातील मुक्काम पोस्ट सांगवी येथील तक्रारदाराला व्हॉट्सअपवर अनोळखी लिंक पाठवून व्हर्च्युअल डीमॅट अकाउंट उघडण्यास भाग पाडण्यात आले। मारवाडी फायनान्स ब्रोकर असल्याचे भासवून आरोपींनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास 10 पट लिव्हरेज व अधिक नफा मिळेल असा विश्वास संपादन केला गेला। त्यानंतर बनावट ॲप्लिकेशन डाउनलोड करून वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये टप्प्याटप्प्याने 32,05,900 रुपये भरण्यास भाग पाडले गेले। व्हर्च्युअल पोर्टलवर गुंतवणुकीची रक्कम वाढवून 83,39,700 रुपये झाल्याचे दाखवण्यात आले। मात्र ही रक्कम काढताना प्रॉफिटवर 20% इन्कम टॅक्स भरा अशी मागणी करण्यात आली। यामुळे संशय आल्याने तक्रारदाराने SBI बँकेत चौकशी केली असता फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले। त्यानंतर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणात भारतीय न्याय संहिता कलम 318(4), 319(2), 3(5) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम 66(क), 66(ड) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे। पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील व अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नागेश मोहिते, उपनिरीक्षक दिगंबर थोरात, पोलीस हवालदार प्रमोद जाधव, पोलीस शिपाई सोहेल मुलानी, पोलीस शिपाई राहुल बोर, महिला पोलीस शिपाई दीक्षा मोरे, पोलीस हवालदार हेमंत गिलबिले, पोलीस हवालदार प्रदीप बैरम यांनी या तांत्रिक तपास करून गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न केले। या प्रकरणात उज्ज्वल धर्मेंद्र बिरथरे, राहणार इमली रोड, मानपूर, तालुका महू, जिल्हा इंदोर, अमन राजेंद्र शर्मा, राहणार इमली रोड, मानपूर, महू, इंदोर, चेतन दिलीप राठोड, राहणार लोणीपुरा, तालुका राव, जिल्हा इंदोर यांना ताब्यात घेण्यात आले। आरोपीकडून तपासण्यात आलेल्या बनावट लिंक खालीलप्रमाणे। नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की नाशिक ग्रामीण पोलिसांनी अनोळखी फोन कॉल, संदेश किंवा लिंकवर विश्वास ठेवू नये। कोणतीही बँक फोनवरून वैयक्तिक माहिती मागत नाही। संशयास्पद बाब आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनशी किंवा सायबर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा। ऑनलाईन तक्रारींसाठी 1930/1945 किंवा सायबर पोलीस स्टेशनचे क्रमांक 0253 22 00 408 किंवा 76 66 31 21 12 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले। ब्युरो रिपोर्ट, आपली दुनियादारी, नाशिक।